तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते ना? तुम्ही कुठे कलेक्टर झालात, शिक्षकच राहिलात. आपल्या पिताला असं वाक्य बोलणं एका मुलीच्या जीवावर बेतलंय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ही धक्कादायक घटना. साधना धोंडीराम भोसले ही 12वीच्या वर्गात शिकणारी मुलगी. 10वीत 92% अधिक गुण मिळवणारी ही साधना डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होती. मात्र 12वीच्या चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे तिच्या आयुष्यात एक वादळ घोंगावलं, जे इतकं भयानक ठरलं की तिला आपला जीव गमवावा लागला. साधनाचे वडील धोंडीराम भोसले घरी आल्यानंतर त्यांनी साधनाला कमी गुण मिळाल्याचा जाब विचारला. खर्च, मेहनत आणि अपेक्षांचं ओझं या सगळ्याचा तिला खडतर सामना करावा लागला. त्यातच साधनाने वडिलांना थोडंसं स्पष्ट बोलल्यावर तुम्ही कुठे कलेक्टर झालात एवढंच वाक्य त्या वडिलांच्या संतापाचं कारण ठरलं. संतापाच्या भरात त्यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केले. इतकंच नाही तर तिच्या पोटात लाताही घातल्या. पत्नीने मध्ये पडून मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळातच वडील पुन्हा संतापले आणि साधनावर दुसऱ्यांदा हल्ला चढवला. यातच साधना बेशुद्ध झाली आणि नंतर उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. ही घटना अपघात वाटावा म्हणून सुरुवातीला बाथरूम मध्ये पडल्याचं सांगण्यात आलं. मात्र साधनाच्या शरीरावर आढळलेल्या जखमा पाहून डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना कळवलं आणि खरी गोष्ट उघडकीस आली. साधनाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली. ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धक्का आहे. शिक्षणात अपयश येणं ही एक संधी असते. शिक्षण नव्हे आणि पालकांचं प्रेम हे स्वप्नांवर बंधन घालणारं नव्हे तर साथ देणारं असावं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.